श्रीगोंदे तालुक्यातील घोटवी येथील भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना सध्या समोर येते आहे। अष्टविनायकला दर्शनाला निघालेली ही बस श्रीगोंदे जवळील मखरेवाडी परिसरात उलटली आणि त्यानंतर सगळीकडे प्रवाशांची आरडाओरड सुरू झाली। सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला दिसत होता। श्रीगोंदे जवळील मखरेवाडी परिसरातून जात असताना रस्ता बेताचा असल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका नाल्यामध्ये जाऊन उलटली आणि त्यानंतर बसमध्ये बसलेल्या एकूण 44 भाविकांसोबत जे काही भयंकर घडले ते ऐकून तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा येईल। देवदर्शनासाठी निघालेल्या या बसमधील भाविकांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्याअगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। श्रीगोंदे आगाराची MH20 GC 2542 ही बस सोमवारी पहाटे भाविकांना घेऊन अष्टविनायक दर्शनला निघाली होती। बसमध्ये बसलेले 44 प्रवासी सगळे आनंदात गप्पा मारत असताना बस मखरेवाडी शिवारात येताच सर्वांना जोराचा झटका बसला। मखरेवाडी शिवारात बस येताच चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत जाऊन ही बस उलटली। त्यानंतर बसमध्ये बसलेले भाविक जोरजोरात ओरडू लागले। भयंकर झालेला हा अपघात पाहून सगळेजण घाबरून गेले होते, पण देवाच्या कृपेमुळे कोणत्याही भाविकाला आपला जीव गमवावा लागला नाही। बसमध्ये बसलेले सर्वजण सुरक्षित होते। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र 10 ते 12 भाविक जखमी झाले। स्थानिकांनी व घोटवी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं। या प्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत श्रीगोंदे पोलीस ठाण्यात सुरू होती।